नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई, घरफोडीच्या आरोपी अटकेत, 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लाखांदूर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याच्या अवघ्या 5 दिवसात छडा लावत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथील रहिवासी जितेंद्र कुंडलिक ठाकरे वय 31 वर्ष यांनी 18 जुलै रोजी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। प्राप्त माहितीनुसार 16 जुलै रोजी ते व त्यांच्या कुटुंबियांनी धान रोवणीच्या कामासाठी शेतावर जाताना घराला कुलूप लावले होते। दुपारी घरी परतल्यानंतर घरातील गोदरेज कपाटातून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी पंकज नामदेव काळसरपे वय 36 वर्ष राहणार महागाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया सध्या राहणार हरदोली तालुका लाखांदूर याला अटक केली आहे। चौकशीत आरोपीने चोरीतील दागिने कोंडा येथील बाबाजी मस्के ज्वेलर्स यांच्याकडे विकल्याची त्यांनी कबुली दिली आहे। यावेळी चोरी झालेले दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो प्लेजर स्कूटी आणि हिरो होंडा पॅशन प्लस मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागिने, चांदीचे जोडवे आणि 2 दुचाकींसह एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्योतिका इंगळे, पोलीस निरीक्षक शिरीष बालेराव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। दरम्यान पोलीस हवालदार संतोष चव्हाण आणि ओमकार सबाटे, लंकेश राऊत, अमित उईके आणि निलेश चव्हाण यांच्या सहकार्याने या गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्यात आला। लाखांदूर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे।